नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुमचे हे 60 वर्ष वय उलटून गेलेलं आहे का? आणि 60 वर्षानंतर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटामध्ये जळजळ होत आहे का? डॉक्टरकडे गेल्यानंतरही तुम्हाला आराम मिळत नाही आहे का? जर असं असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। आज मी तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल आणि पोटाची प्रत्येक समस्या दूर होईल। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा। इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची मदत होईल आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक देखील करा। वयानुसार शरीरामध्ये अनेक बदल होत असतात। 60 वर्षानंतर केवळ हाडं किंवा स्नायूच कमकुवत होत नाहीत तर आपल्या पचनसंस्थेवर सुद्धा त्याचा खूप परिणाम होतो। अनेक वृद्धांना गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता, पोट फुगणं, ढेकर येणं, जळजळ होणं यासारख्या अनेक समस्या येऊ लागतात। याचं कारण म्हणजे वयानुसार शरीराची चयापचय क्रिया मंदावत असते। आतड्यांमधील हालचाल सुद्धा कमी होत असते। एन्झाईम्सची पातळी कमी होते आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सुद्धा पचन बिघडवत असतात। पण जर योग्य आहार घेतला तर पचनसंस्था मजबूत होऊ शकते। या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या 60 वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। मंडळी, व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। सर्वप्रथम तर आपल्याला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की 60 वर्षानंतर आपलं पचन नक्की बिघडतं का? सर्वप्रथम बघा, वयानुसार पचन कमकुवत का होतं हे आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एन्झाईम्सची कमतरता। पाचक एन्झाईम्सचं प्रमाण कमी होऊ लागतं ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही। नंबर 2 वरती आहे आतड्यांची हालचाल कमी होते। मोठ्या आतड्याच्या कोलनची हालचाल मंदावल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढते। नंबर 3 वरती आहे फायबर आणि पाण्याची कमतरता। बहुतेक वृद्ध लोक पुरेसं फायबरयुक्त आहार नाही घेत आणि पाणी घेत नाही। नंबर 4 वरती आहे औषधांचे दुष्परिणाम। रक्तदाब, साखर किंवा मग इतर आजारासाठी औषधे पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात। आणि 5व्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे कमी शारीरिक हालचाल। मंडळी, चालणं किंवा मग व्यायाम न केल्याने गॅस आणि पोट फुगण्याची तक्रार वाढत असते। म्हणून 60 वयानंतर आपण आपल्या आहारामध्ये अशा अन्नाचा समावेश करणं महत्त्वाचं आहे ज्यामध्ये फायबर, प्रोबायोटिक्स, खनिजे आणि सहज पचण्याजोगे पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये असतील। 60 नंतर पचन सुधारण्यासाठी 7 सर्वोत्तम गोष्टी। नंबर 1 म्हणजे दही, पोटाचा सर्वात चांगला मित्र। आयुर्वेदामध्ये दह्याला पचनासाठी अमृत मानलं जातं। त्यात असलेले प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि चांगले बॅक्टेरिया वाढवतात। फायदे काय होतात तर पोटातील बॅक्टेरियांचं संतुलन राखलं जातं, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतं, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं। आता हे कसं खावं? सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये दही खा। रात्री दही खाणं टाळावं कारण त्यामुळे श्लेष्मा वाढू शकतो। तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर आणि काळं मीठ घालून खाऊ शकता, यामुळे तुमचं पचन सुधारेल। नंबर 2 वरती आहे इझबगोल फिजेलियम हस्क, बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय। मंडळी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो। या गोळीमध्ये असलेले विरघळणारे फायबर आतडे स्वच्छ करण्यास मदत करतं। फायदे पोट स्वच्छ ठेवतं आणि बद्धकोष्ठता दूर करतं। आतड्यांमधील पाणी शोषून मऊ मल तयार करतं। पोटातील सूज आणि गॅससुद्धा कमी करतं। मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मला त्या कमेंट वाचून खूप आनंद होतो आणि तुमच्याशी संपर्कात राहणं हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। आता ते कसं खावं? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये 1 ते 2 चमचे हे द्रावण टाकून प्यायचं आहे। तुम्ही ते दह्यामध्ये मिसळून देखील खाऊ शकता। क्रमांक 3 वरती आहे पपई। पपई हे एक पाचक एन्झाईमचं भांडार आहे। मंडळी, पपईमध्ये आढळणारं पपेन एन्झाईम अन्न लवकर आणि योग्यरित्या पचण्यास मदत करतं। वृद्धांसाठी हे सर्वोत्तम फळ मानलं जातं। फायदे काय आहेत तर पाचक एन्झाईम्स वाढवतं, गॅस असेल किंवा पोटदुखी असेल आणि बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम देतं। तसेच शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतं। आता पपई आपल्याला कशी खायची आहे?
तर बघा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा मग नाश्त्यामध्ये तुम्ही पपई खा. दुपारी तुम्ही सॅलड म्हणून देखील पपई खाऊ शकता. क्रमांक 4 वरती आहे बडीशेप. गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर करतं. मंडळी, बडीशेपमध्ये पाचक तेले असतात, ज्यामुळे पचन सोपं होतं. ते गॅस, ढेकर आणि पोट फुगण्याची समस्या कमी करतं. फायदे काय आहेत तर जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. आम्लपित्त आणि छातीमध्ये जळजळ कमी करतं. तसेच श्वास ताजा ठेवतं. आता ही बडीशेप कशी खायची तर बघा, जेवल्यानंतर 1 चमचा बडीशेप चावायची आहे. तुम्ही बडीशेप चहा देखील बनवू शकता आणि पिऊ शकता. त्यात सेलेरी आणि जिरे घालून उकळवा. 5व्या क्रमांकावरती आहे आलं म्हणजेच अद्रक. पोट फुगणं असेल किंवा गॅस असेल, या गोष्टी दूर होतात. मंडळी, आलं हे एक नैसर्गिक पाचक टॉनिक मानलं जातं. जिंजरॉल किंवा मग त्यात असलेले इतर घटक पोट फुगणं कमी करतात आणि पचन सुधारतात. फायदे काय आहेत तर भूक वाढवतं, गॅस आणि पोटदुखी कमी करतं, पाचक एन्झाईम सक्रिय करतं. आता कसं खायचं आहे? खाण्यापूर्वी आल्याचा एक छोटासा तुकडा रॉक सॉल्टसह चावून खायचा आहे. तुम्ही आल्याचा चहा देखील पिऊ शकता. 6व्या क्रमांकावरती आहे ओट्स. हा एक हलका आणि फायबरयुक्त नाश्ता आहे. मंडळी, ओट्स हा वृद्धांसाठी एक उत्तम पर्यायी नाश्ता आहे, कारण तो विरघळणाऱ्या फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे. फायदे काय होतात तर पोट बराच काळ भरलेलंच वाटतं, बद्धकोष्ठता कमी होते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतं. कसं खायचं आहे? दूध किंवा दहीसोबत तुम्ही ओट्स खाऊ शकता. त्यात चिरलेली फळे, मध घालू शकता. 7व्या क्रमांकावरती आहे हिरव्या भाज्या. हिरव्या भाज्या हे फायबरचं पॉवर हाऊस आहे. मंडळी, पालक, मेथी, दुधी भोपळा यासारख्या भाज्या वृद्धांसाठी सर्वात हलक्या आणि पचनात सोप्या असतात. फायदे काय आहेत तर आतडे स्वच्छ ठेवतं, बद्धकोष्ठता आणि गॅससुद्धा प्रतिबंधित करतं. शरीराला लोह, कॅल्शियम आणि खनिजे सुद्धा प्रदान करतं. आता ते कसं खायचं आहे? जास्त तेल आणि मसाल्याशिवाय या भाज्या हलक्याशा शिजवून घ्या. तुम्ही सूपच्या स्वरूपात त्या खाऊ शकता. आता काही अतिरिक्त टिप्स जाणून घेऊया. फक्त खाणं पुरेसं नाही. मंडळी, फक्त योग्य गोष्टी खाल्ल्याने पचन सुधारत नाही. या गोष्टी देखील लक्षात ठेवा. हळूहळू खा, चांगलं चावून खा. लवकर खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या वाढत असते. जास्त खाणं टाळा. नेहमी हलकं अन्न खा. जेवणानंतर फिरायला जात जा. 10 ते 15 मिनिटे चालल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर पुरेसं पाणी प्या, पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका. ताण कमी करा. ताणामुळे पचन देखील बिघडतं. 60 वर्षानंतर पचनक्रिया निरोगी ठेवणं हे एक आव्हानच बनून जातं, पण योग्य आहार आणि योग्य सवयींनी ते तुम्ही पूर्णपणे शक्य करू शकता. दही, इसबगोल, पपई, बडीशेप, आले, ओट्स आणि हिरव्या भाज्या या 7 गोष्टी तुमचं पोट हलकं, स्वच्छ आणि निरोगी ठेवतील. लक्षात ठेवा, योग्य अन्न हे सर्वात मोठं औषध आहे. 60 वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी आहाराशिवाय जीवनशैलीतील बदल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. आपण आता 7 पदार्थांविषयी जाणून घेतलं, पण त्यासोबत काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती देखील खूप फायदेशीर ठरतात. सर्वप्रथम आपण बोलूया तुपाबद्दल. मंडळी, वृद्ध वयामध्ये लोक तूप टाळत असतात, पण शुद्ध गाईचं तूप योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास पचनासाठी रामबाण असतं. तूप आतड्यांना स्निग्ध करतं, मल मऊ ठेवतं आणि बद्धकोष्ठता सुद्धा कमी करतं. रोजच्या जेवणात 1-2 चमचे तूप जरूर खा. दुसरा उपाय म्हणजे हळद. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, जे पचनसंस्था स्वच्छ ठेवतं, गॅस आणि सूज कमी करतं आणि लिव्हरला सुद्धा सक्रिय करत असतं. जेवल्यावरती हळद दूध घेणं फायदेशीर ठरत असतं. तिसरी गोष्ट म्हणजे लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडीशी मध घातल्याने शरीर डिटॉक्स होत असतं आणि पचनासाठी आतडेसुद्धा तयार होत असतात. चौथी गोष्ट म्हणजे त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदामध्ये त्रिफळा हे आतड्यांचा झाडू मानलं गेलं आहे. हे औषध रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट पूर्णपणे साफ राहतं. 5वा उपाय म्हणजे तुळशीची पाने. तुळशी पचन सुधारते, आम्लपित्त कमी करते आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. 6वा उपाय म्हणजे धने, जिरे, पुदिन्याचा काढा. हा घरगुती काढा गॅस, अपचन, ढेकर आणि पोट फुगणं यावरती खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. 7वं म्हणजे नारळ पाणी. नारळ पाणी सहज पचतं, शरीराला हायड्रेट ठेवतं आणि इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा देतं. मंडळी, हे नैसर्गिक उपाय दररोज केले तर पचनसंस्था मजबूत राहते. आता बोलूया सवयींबद्दल. वृद्ध लोकांमध्ये एक मोठी समस्या म्हणजे वेळेवरती जेवण न करणे. अनेकदा लोक जेवणच टाळतात किंवा मग ते उशिरा खातात. यामुळे आम्लता वाढते. नेहमी ठराविक वेळेमध्ये जेवा.
दुसरं म्हणजे झोप. पुरेशी झोप न घेतल्यास पचनावरती परिणाम होतो. किमान 7 तास झोप ही अत्यंत आवश्यक आहे. तर किमान 7 ते 8 तास झोप घेतलीच गेली पाहिजे. तिसरं म्हणजे चालणं. रोज सकाळ आणि संध्याकाळ 30 मिनिटे चालण्याने आतड्यांची हालचाल सुधारते. चौथं म्हणजे ताणतणाव. ताणतणावामुळे हार्मोन्स बदलतात आणि पचनसुद्धा बिघडतं. ध्यान असेल, प्राणायाम असेल, श्वसनाचे व्यायाम असतील, हे खूप फायदेशीर ठरतात. मंडळी, आता काही विशेष टिप्स जाणून घेऊ. जेवताना जास्त पाणी प्यायचं नाही, कारण त्यामुळे पाचक रस विरळ होत जातो. जेवल्यानंतर लगेचच झोपायचं नाही, किमान 2 तास तरी अंतर ठेवायचं. झोपताना डाव्या कुशीवरती झोपा, त्यामुळे अन्न पचनास मदत होते. रात्री हलके आणि पचण्यास सोपे अन्न खा. उदाहरणार्थ खिचडी, सूप किंवा मग भाज्यांचं सूप. जड तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, जास्त मसालेदार पदार्थ हे अन्न टाळा. वृद्धांना दातांची समस्या असल्याने कठीण अन्न चावता येत नाही, म्हणून अन्न मऊ आणि लहान तुकड्यांमध्ये खा. आता काही विशेष अन्नपदार्थांविषयी बोलूया, जे वृद्धांसाठी वरदान आहेत. पहिलं म्हणजे आवळा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत आहे. तो पचन सुधारतो आणि अँटीऑक्सिडंट देतो. दुसरा म्हणजे मूग डाळ. ही डाळ हलकी, लवकर पचणारी आणि प्रथिनांनी भरलेली आहे. तिसरं म्हणजे केळी. पोटॅशियम, फायबर आणि ऊर्जा देणारं हे फळ पोटासाठी खूप हितावह आहे. चौथं म्हणजे गाजर. गाजर पचायला सोपं आहे, फायबर आणि व्हिटॅमिन ए देतं. पाचवं म्हणजे सफरचंद. सफरचंद पोट साफ ठेवतं. सहावं आहे भोपळा. भोपळा शरीराला थंडावा देतो, पचायला सोपा असतो. पुढचं आहे डाळिंब. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत आणि ते आपलं पचन सुधारतात. आठवं आहे ते म्हणजे काकडी. काकडी शरीराला थंडावा देऊन शरीर हायड्रेटेड ठेवते. मंडळी, एवढं सारं अन्नपदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहेत, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. वय वाढल्यावरती पोटाची काळजी घेणं ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.